पप्पांचं चाललं होतं इकडं बिया भरायचे, कारण का 2-3 दिवसांनी पप्पा जाणार होता आत्याच्या इकडे, कारण का पप्पा भाऊबीजेला नव्हतं गेलं, आम्ही सगळे आजारी असल्यामुळे. पप्पा म्हणलं जायच्या टायमिंगला डायरेक्ट पिशवी उचलायची, कारण का लक्षात नाही राहत. आई पण इकडं पप्पांना मदत करत होती पिशव्या भरायला. शुभ सकाळ मित्रांनो, चहा बटराचा नाश्ता केला. पप्पा मला पण म्हणले होते तुला यायचंय का, मी नको म्हणलं आधीच माझ्या सुट्ट्या झाल्यात, तुम्ही या जाऊन. पप्पा म्हणले आत्ता नाही जायचं आपल्याला, काकड्याच्या ट्रिपवरून आल्यावर जायचंय. म्हणलं तरी पण तुम्हीच जावा. माझ्यासोबत पप्पा पण जेवायला बसलो होतो. मी निघालो होतो पप्पांना वावरात सोडायला. पप्पांना म्हणलं वावरात काय, मला म्हणले गप सोडायचं. गाडीमध्ये 100चं पेट्रोल टाकलं, कारण का आजच्याला जायचं होतं लांबच्या पल्ल्यावर. पप्पांना सोडलं वावरात, पप्पाला तसं मी वावराच्या अलीकडंच सोडलं. पप्पा निघाले वावरात आणि मी निघालो कामाला. कसं आहे, बरंच दिवस झालं दिवाळीच्या आधीपासून कामाला नव्हतं गेलो. आता म्हणलं मालक मला लय वरडतोय, काय माहीत होईन ती जाईन, एवढा नाही विचार करायचा आपला. तिथं पण आपण बिनपगारीन फुलं अधिकारीची, त्याच्यामुळे एवढा लोड नाही घेत मी. दुकानात पोचल्यानंतर मालक काय नाही म्हणलं नशीब, नाही तर मला वाटलं जाळून दूर संगच काढतात. दुकानात आल्यानंतर मालक म्हणला भैया ह्यो फॅन रिपेअर कर ना. म्हणलं मालक नवीन काहीतरी द्या. फॅन तर पारच कोमात गेला होता, फॅनचं गेलं वाइंडिंग. फॅनचं जुनं वाइंडिंगचं ग्रीस काढून नवीन वाइंडिंगचं ग्रीस करायचं होतं, आणि ह्याच ग्रीसवर फिटिंग करायचं म्हणलं ना, वाइंडिंगचा परत एकदा कार्यक्रम होणार आणि मालक म्हणणार भैया त्या दिवशी फॅन केलेला माघारी आलाय. फॅनचं वाइंडिंग फिट करायला घेतलं, फॅनचं वाइंडिंग हाय तेच लावायचं, दुसरं लावायला घेतलं ना 19-20चा फरक झाला तरी फॅन फिरणार नाही, कारण का आवाज मारणार खट 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 खट. फॅनची सगळी चेकिंग झाल्यानंतर रिवर्स फॉरवर्ड वगैरे फक्त चेक करायचं होतं. लागला ना सरळ फिराय, उलटा फिरला असता तर खाली हवा देण्यापेक्षा पंखा म्हणला असता पत्र्याजवळ आहे, मला पत्र्याला हवा. तसं काय करू नको, तुझ्याऐवजी मलाच बदाडते कस्टमर. होम थिएटर रिपेअर करायला घेतला होता. होम थिएटरचं गेलं होतं आयसी, जास्त वेळ चालू राहिल्यामुळे ना होम थिएटरच्या आयसी हिट होऊन गेले होते. कसं आहे माहिती आहे का, आपण बी पुढं जात असताना आपल्यावरती बी लोक जळत राहणार. या आयसी सारखीच नंतर फेल होणार, त्यांना नंतर रिप्लाय येणार नाही, कारण काय आयसी तरी मार्केटमध्ये भेटतात, पण जळणारी नाही ना मार्केटमध्ये भेटणार आपल्याला. होम थिएटरला आयसी टाकून घेतलं आणि तो कस्टमर झालं ना पुढं प्रकट. मला वाजून बघायचं होतं, तो म्हणला बारक्या झाला का नाही साऊंड रिपेअरिंग, आपला झालं ना. त्याच्या मला एक सनी देओलचा डायलॉग आठवला, ए चिल्ला मत, अभी इसका काम चालू है, थोडे देर बाद आ जाओ. कस्टमरला बोर्ड दिला होता. कस्टमर म्हणलं तेवढं आम्हाला वायरिंग करून द्या, आम्हाला काही जमणार नाही. मी वायरिंग करायला घेतलं होतं. म्हणलं आता दिवाळीत आपण एवढ्या दिवस घरी राहिलोय, मला वायरिंग करायचं मन का नाही. पण त्याच्यावर माझं मन काय म्हणलं मला माहिती का, ने दिन से दुकान पर क्या गोट्या खेलने के लिए आता था क्या, जिंदगी में अभी ऐसा कभी नहीं बोलने का, तेरे को कुछ नहीं आता है, ऐसा बोलने का तुझे सब कुछ आता है, तभी जिंदगी में तू आगे बढ़ पाएगा. त्याच्या माझ्या मनाला म्हणलं का गप केला का, कशाला मला डिप्रेशनमध्ये घालवते. चुकीची वायरिंग झाली तर जाळून दूर संगच निघन. गिझर रिपेअर करायला घेतला होता. गिझरची टाकी बघून मी एवढं खुश झालो का नाही. मालकांना म्हणलं एक गॅसचा सिलेंडर किती लोकांचा स्वयंपाक बनवू शकतो सांगा, मला घरी न्यायचं आहे. कॉईल आहे ना क्षारमुळं पूर्ण बाद झालेली आणि नवीन कॉईल टाकायची होती, आणि आपण नवीन कॉईल टाकली 2-3 महिन्यांनी कॉईल जाऊ शकते, कारण का पाण्यामध्ये क्षार असलं ना कॉईल आहे ना खराब होती. मी बसलो होतो जेवायला केलं होतं मुगीची भाजी आणि कालवण चपाती. कसं आहे माहिती आहे का, एका कारणामुळे झाला मला आजच्याला बसायला उशीर झाला, 4 वाजले होते. त्याच्यानंतर मी जेवून खाऊन निघालो मस्तपैकी घरी, कारण का मला आजच्याला दुकानात मनच नव्हतं लागत, कारण का एवढा दिवस घरी राहिल्यामुळे ना सारखं असं वाटायचं कधी घरी जाते. घरी आल्यानंतर आई म्हणली जा आपल्याला अंडी घेऊन या. दुकानात आल्यावर मला असा प्रश्न पडला की म्हणलं दिवसाला कोंबडी एक अंडी देते, म्हणलं दुकानदार लागन तेवढे आपल्याला अंडी देतोय, त्याच्यामुळं दुकानातूनच अंडी घेतलेली परवडते. मी निघालो होतो भावाचा डबा द्यायला. भावाच्या डब्याला आजच्याला मस्तपैकी कुकडुकू. भावाचा डबा गेटावरती दिला. म्हणलं कालवण लय भारी आहे बरं का, खातान पितान, नाही तर त्या मांजरीच्या गोष्टी म्हणे बघतो थोडं खाऊन सगळं संपून टाकतान. मस्तपैकी घरी आल्यानंतर जेवायला केलं होतं अंड्याचं कालवण. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.